मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड देअर टाइप्स. त्याचबरोबर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस हे टॉपिक आपण घेतलं मागच्या व्हिडिओमध्ये. आज आपण घेणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. दी डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इज स्टार्टिंग फ्रॉम द डिप्लॉइड स्ट्रक्चर नोन ॲज झायगोट. झायगोट पासून एम्ब्रियो डेव्हलप होत असतो आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द डिप्लॉइड झायगोट इज नोन ॲज एम्ब्रियोजेनेसिस. झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो या प्रोसेसला म्हणतात एम्ब्रियोजेनेसिस. डिप्लॉइड झायगोट हा फर्स्ट फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट असतो. त्यामध्ये ट्रान्सव्हर्स डिव्हिजन म्हणजे मायटोसिस डिव्हिजन होणार आणि व्हेरियस डेव्हलपमेंट स्टेज होऊन एम्ब्रियो डेव्हलप होईल. इथे दी हेन्स्टेन, दिस इज नेम ऑफ सायंटिस्ट, गिव्हन द इनिशियल डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंटल स्टेजेस इन केस ऑफ एम्ब्रियो. डायकोट एम्ब्रियो असेल किंवा मोनोकोट एम्ब्रियो असेल, ऑप्टन स्टेजपर्यंत दोन्ही डेव्हलपमेंट सारखीच असते आणि ही कन्सेप्ट सांगितली हेन्स्टेननी. Whereas P. Maheshwari gives the idea about embryology in angiosperm. Angiosperm मध्ये एम्ब्रियोलॉजी ही कन्सेप्ट सांगितली पंचना माहेश्वरी या सायंटिस्टने. तर आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. तर बघा, झायगोट इज डिप्लॉइड स्ट्रक्चर. हा झायगोट जो असतो त्या झायगोटमध्ये ट्रान्सव्हर्स डिव्हिजन होतं. आडवं डिव्हिजन, ट्रान्सव्हर्स डिव्हिजन होणार अँड देर इज फॉर्मेशन ऑफ टू सेल्स, वन लार्जर सेल अँड सेकंड इज स्मॉलर सेल. मायक्रोपायलर एंडला जी लार्जर सेल असते त्या सेलला म्हणतात बेसल सेल. इट इज लार्ज दॅन दिस. आणि जी चलाजर एंडला सेल असते त्याला म्हणतात स्मॉलर सेल. दॅट स्मॉलर सेल इज कॉल्ड टर्मिनल सेल. म्हणजे इथे लक्षात ठेवायचं की लार्जर सेल ही त्याला बेसल सेल म्हणतात आणि स्मॉलर सेल जी आहे त्याला टर्मिनल सेल म्हणतात. ही चलाजर एंडला असते आणि बेसल सेल ही मायक्रोपायलर एंडला असते. इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका. आपण त्याला बेसल सेल म्हणतो पण ती मायक्रोपायलर एंड आहे त्या बाजूला म्हणून त्याला बेसल सेल म्हणतात. आणि त्याच्या ऑपोजिट जी असते त्याला म्हणतात टर्मिनल सेल. हियर इन दिस केस ट्रान्सव्हर्स डिव्हिजन अगेन ऑकर्स इन टू द बेसल सेल. ही जी बेसल सेल आहे लार्जर सेल याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स डिव्हिजन होणार आणि ट्रान्सव्हर्स डिव्हिजन झाल्यानंतर इथे 7 to 10 सेल्ड स्ट्रक्चर तयार होईल. दॅट इज नोन ॲज सस्पेन्सर सेल. इथे सस्पेन्सर सेल तयार होईल. सस्पेन्सर सेल तयार होईल ती होणार बेसल सेल पासून. ही बेसल सेल आपण बघितली मायक्रोपायलर एंडला असते आणि चलाजर एंडला असते टर्मिनल सेल. मग हे टू सेल्ड स्टेज जी आहे याला आपण प्रो एम्ब्रियो असं म्हणू शकतो. टू सेल्ड प्रो एम्ब्रियो, दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. प्रो एम्ब्रियो टू सेल स्टेजमध्ये असतो. यामध्ये बेसल सेलमध्ये ट्रान्सफर डिव्हिजन होणार आणि 7 to 10 सेल फॉर्म होतील मायक्रोपायलर एंडला. दॅट इज नोन एज सस्पेन्सर सेल. ह्या ज्या 7 to 10 सेल असतात ह्या काही मायक्रोपायलर एंडला अरेंज असतात आणि काही चलाजर एंडला अरेंज असतात. ज्या मायक्रोपायलर एंडला अरेंज असतात त्याला म्हणतात हिस्टोरियल सेल अँड द सस्पेन्सर सेल विच अरेंज टुवर्ड्स चलाजा. जी सस्पेन्सर सेल ही चलाजर एंडकडे म्हणजे खालच्या बाजूने असते त्याला हायपोफायसिस म्हणतात आणि ज्या मायक्रोपायलर एंडकडे सस्पेन्सर सेल असतात त्याला म्हणतात हिस्टोरियल सेल. मग हा जो आहे सस्पेन्सर सेल, हा सस्पेन्सर सेल महत्वाचा आहे. सस्पेन्सर सेल काय करतो? इट पुशेस द एम्ब्रियो ॲट द सेंटर. म्हणजे आपण बघितलं की एम्ब्रियो आणि एंडोस्पर्म दोघांची डेव्हलपमेंट सारखीच होत असते. ज्यावेळेस हा एम्ब्रियो डेव्हलप होत असतो त्यावेळेस एंडोस्पर्म काय करतो? त्या डेव्हलपिंग एम्ब्रियोला नरिशमेंट प्रोव्हाइड करतो, फूड प्रोव्हाइड करतो.
मग यावेळेस हा सस्पेन्सर सेल या एम्ब्रिओला इकडे सेंटरला ढकलण्यास मदत करतो. नंतर पुढे बघायचं आपल्याला, ही जी टर्मिनल सेल आहे, टर्मिनल सेल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन. याच्यामध्ये 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन होणार. अँड देयर इज फॉर्मेशन ऑफ फर्स्ट ऑफ ऑल 4 सेल स्टेज, then 8 cell stage. That means there is formation of octet or octant stage. And this octant stage means in this case these 8 cells are combined together and to form mass-like structure that is known as embryonal mass. म्हणजेच हे टर्मिनल सेल या एम्ब्रियोनल मास तयार करतील. नंतर इथे आपल्याला दाखवलेलं आहे हॉर्स शो शेप एम्ब्रियो. Horseshoe shaped embryo is there. म्हणजे हे जो टर्मिनल सेल आहे याच्यापासून एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. मग इथे ऑक्टन स्टेज नंतर हॉर्सशू शेप एम्ब्रियो तयार होतो. हॉर्सशू शेप मीन्स घोड्याची नाल आहे, त्याच्या आकारासारखं दिसतं म्हणून आपण त्याला म्हणतो हॉर्सशू शेप एम्ब्रियो. तो हॉर्सशू शेप एम्ब्रियो तयार होतो म्हणजे ही सेकंड स्टेज म्हणते. Then later on there is formation of mature dicot embryo. इथे आणखी थोडं केअरफुल लक्ष द्या. ऑक्टन स्टेज पर्यंत मोनोकॉट एम्ब्रियो आणि डायकॉट एम्ब्रियो या दोघांचे डेव्हलपमेंट सेम होत असतं. फक्त ऑक्टन स्टेज नंतर मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये काय चेंजेस होतात ते आपण बघणार आहोत. डायकॉट एम्ब्रियोमध्ये हॉर्सशू शेप एम्ब्रियो फॉर्म्स. Later on there is formation of mature dicot embryo. This mature dicot embryo, this is the development in capsula. In this case, that means capsula, it is crucifer type of embryo development. Crucifer type म्हणजे cruciferaceae family आहे, त्यामध्ये हा ऑब्झर्व होतो. सो डेव्हलपमेंट इन कॅप्सिला किंवा आपण मॅच्युअर डायकॉट एम्ब्रियो असं म्हणता येईल. सो मॅच्युअर डायकॉट एम्ब्रियो कन्सिस्ट ऑफ व्हॉट? डायकॉट एम्ब्रियो. सो इट कन्सिस्ट ऑफ 2 कॉटिलिडन्स. याच्यामध्ये असणार 2 कॉटिलिडन्स कारण हा डायकॉटचा एम्ब्रियो आहे, डायकॉटिलिडॉन प्लांटचा सीडचा. सो देयर इज प्रेझन्स ऑफ 2 कॉटिलिडन्स. 2 कॉटिलिडन्स असतील. लॉंग स्ट्रक्चर, इलॉंगेटेड स्ट्रक्चर नोन ॲज कॉटिलिडन्स. That cotyledons towards the reservoir food. हे cotyledons असतील. त्याच्यानंतर या दोघांच्या मध्ये हा जो पॉइंट आहे that is called as plumule. This point is plumule. And this one is suspensor cell. आणि suspensor cell ला जोडणंच प्ल्युम्यूलच्या इकडच्या बाजूने म्हणजे इथे that is formation of radicle. So plumule and radicle, these two are the parts of embryo axis or embryonal axis. या दोघांना एकत्रितपणे embryonal axis असं म्हणतात. At the time of cell germination, plumule elongates to form the shoot system and radicle elongates to form the root system. तर हा जो radicle आणि plumule आहे ते embryo axis फॉर्म करतात. हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणतो cotyledons. In case of dicot plants, always 2 cotyledons are present and they store the reserve of raw material in it. हे असं जे स्ट्रक्चर आहे याला म्हणू आपण मॅच्युअर डायकॉट एम्ब्रियो. डायकॉट एम्ब्रियोचं स्ट्रक्चर. देन मोनोकॉट एम्ब्रियो. मोनोकॉट एम्ब्रियो स्लाइटली डिफर फ्रॉम द डायकॉट एम्ब्रियो. आपण बघितलं की ऑक्टॅन स्टेज पर्यंत दोघांचे डेव्हलपमेंट सेम होतं, मोनोकॉट एम्ब्रियो आणि डायकॉट एम्ब्रियो. पण इथे ऑक्टेन स्टेज नंतर मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये काय होतं, ही जी सस्पेन्सर सेल असते ती सस्पेन्सर सेल इकडे मायक्रोपॅलर एंडला असेल. त्याच्यानंतर आपण बघतोय कॉटिलिडॉन इज एक्झॅक्टली अपोजिट टू द सस्पेन्सर सेल किंवा टर्मिनल पोझिशनला इथे असतं कॉटिलिडॉन. आणि जे मोनोकॉट सीड आहे त्याच्यामध्ये सिंगलच कॉटिलिडॉन असेल. तर लॅटरल साईडला डेव्हलप होतो प्ल्युम्यूल. इथे आपण बघू शकतो मॅच्युअर स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. दिस इज अ सस्पेन्सर सेल,
नियर टू सस्पेन्सर असेल, देयर इज प्रेझन्स ऑफ रॅडिकल, हा रॅडिकल आहे. देन द टर्मिनल ग्लोब्युलर पार्ट दॅट इज नोन एज कॉटिलिडॉन. त्यानंतर लॅटरल जो पार्ट फॉर्म होतो त्याला म्हणायचं प्ल्युम्युल. अँड दिस वन इज हायपोकोटाईल. याला हायपोकोटाईल का म्हणतात? हा कॉटिलिडॉन आहे. कॉटिलिडॉनच्या म्हणजे हा टर्मिनल एंड आहे, इथे असायला पाहिजे इपिकोटाईल. आणि जर का तो रॅडिकलच्या एंडला असेल, लोअर एंडला असेल, तर त्याला म्हणतात हायपोकोटाईल, बिकॉज इट इज प्रेझेंट बिलो द कॉटिलिडॉन, म्हणून त्याला हायपोकोटाईल असं म्हणतात. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे मोनोकॉट एम्ब्रिओ, मॅच्युअर मोनोकॉट एम्ब्रिओ. तर स्लाइटली दोघांमध्ये हा डिफरन्स आहे. रॅडिकल आणि प्ल्युमल दोघांमध्ये असते. ज्यावेळेस सीड जर्मिनेशन होतं त्यावेळेस रॅडिकल डेव्हलप होईल टू फॉर्म रूट्स अँड प्ल्युमल डेव्हलप्स टू फॉर्म द शूट सिस्टीम. सो दिस इज ऑल अबाउट डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. नंतर नेक्स्ट टॉपिक घेणार आपण याच्यामधलं स्ट्रक्चर ऑफ सीड. स्ट्रक्चर ऑफ सीड, डायकॉट सीड आणि मोनोकॉट सीड. डायकॉट सीड कसं असतं, मोनोकॉट सीड कसं असतं ते आपल्याला बघायचं आहे. डायकॉट सीड प्रेझेंट इन दॅट मीन्स डायकॉटिलिडॉन्स प्लांट्समध्ये असेल आणि मोनोकॉट सीड मोनोकॉटिलिडॉन प्लांट्समध्ये असेल. डायकॉट सीड, मोनोकॉट सीड. पहिले बघू आपण डायकॉट सीड्स और डायकॉटिलिडॉनस सीड्स. याच्यामध्येच मिनिंग आहे. डायकॉट सीड फॉर एक्झाम्पल पी, बीन, ग्राम, वटाणा माहिती आपल्याला, त्यामध्ये हिअर इन दिस केस देयर इज प्रेझन्स ऑफ 2 कॉटिलिडॉन्स. या सीडमध्ये असतील 2 कॉटिलिडॉन. समजा पी आहे वटाणा, तर यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स आहेत. दीज आर 2 कॉटिलिडॉन्स. हा जो मधला पार्ट आहे ज्याला आपण एम्ब्रिओ ॲक्सिस म्हणू, ज्याच्यामध्ये रॅडिकल आणि प्ल्युमल असतात आणि सीडच्या भोवती जे लेयर असतं त्याला म्हणतात सीड कोट. आपल्याला माहिती आहे आउटर सीड कोट असेल तर त्याला टेस्टा म्हणतात, इनर सीड कोट असेल तर त्याला म्हणतात टेगमेन. सो टेस्टा अँड टेगमेन दीज आर द सीड कोट. आणि त्याच्या आतमध्ये असतं कॉटिलिडॉन्स डायकॉट सीडमध्ये. आणि कॉटिलिडॉन्स 2 असतील. And this is the part of embryo or embryonal axis ज्यामध्ये असणार रॅडिकल आणि प्ल्युमल. हे स्ट्रक्चर आपण इथे बघू. दिस 2 आर कॉटिलिडॉन्स. याला कन्सिडर करायचे कॉटिलिडॉन्स. 2 कॉटिलिडॉन्स आर प्रेझेंट इन केस ऑफ डायकॉट सीड्स. Then the part present above the cotyledon, that is known as plumule. आणि इथे जस्ट कॉटिलिडॉन प्ल्युमलच्या जवळ असेल तर तेव्हा त्याला आपण इपिकोटाईल असं म्हणतो. इपिकोटाईल. दॅट इपिकोटाईल डेव्हलप्स टू फॉर्म प्ल्युमल. आणि लोअर एंडला जो असेल कॉटिलिडॉनच्या जवळ इथे लोअर एंडला, तो कॉटिलिडॉनच्या खाली असतो म्हणून त्याला म्हणतात हायपोकोटाईल. इपिकोटाईल, हायपोकोटाईल. नंतर हा जो पार्ट आहे याला आपण म्हणू रॅडिकल. हायपोकोटाईल, रॅडिकल सेम म्हटलं तरी चालेल. इपिकोटाईल डेव्हलप्स टू फॉर्म प्ल्युमल. At the time of cell germination, plumule develops to form shoot system. Cell germination च्या वेळेस plumule develop होईल आणि shoot system तयार होईल. तर at the same time radical develops to form the root system. यावेळेस root system develop होईल. तर त्यावेळेस epicotyl language to form plumule, hypocotyl language to form the radical. Radical develops to form root system, plumule develops to form the shoot system, म्हणजे स्टेम, ब्रांचेस, लीव्स वगैरे. आणि हे जे दोन्ही पार्ट असतात या दोन्ही पार्टला म्हणजे रॅडिकल आणि प्ल्युमल या दोन्ही पार्टला आपण म्हणतो एम्ब्रियोनल ॲक्सिस.
ॲम्ब्रियोनल ॲक्सिस. आता इथे या डायग्राममध्ये किंवा दोन्ही ही जी आपण डायग्राम घेतली पी फॉर एक्झाम्पल पी सीडचं, यामध्ये तुम्हाला एंडोस्पर्म कुठे दिसला का? नाही. इन दिस केस एंडोस्पर्म इज absent. Why? At the time of in case of diploid seed, endosperm is absent because endosperm is fully absorbed during embryonic development. तो पूर्णपणे absorb केला जातो, म्हणून याच्यामध्ये एंडोस्पर्म नाही आहे. मग एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, ते एंडोस्पर्म मध्ये फूड स्टोअर होतं. पण इथे एंडोस्पर्म नाही आहे, मग इथे एंडोस्पर्म नसेल तर मग फूड कुठे स्टोअर होतं? फूड इज स्टोअर इन टू द कॉटिल्युडन्स. इथे कॉटिल्युडनच्या आतमध्ये फूड स्टोअर होतं. आणि जोपर्यंत समजा जेव्हा सीड जर्मिनेट होईल त्यावेळेस तो कॉटिल्युडन्समध्ये जे फूड स्टोअर असतं तो प्ल्युमोनरी रॅडिकलला फूड प्रोव्हाइड करतो सीड जर्मिनेशनसाठी. त्यावेळेस रॅडिकल डेव्हलप होईल, रूट सिस्टीम तयार होईल, प्ल्युमोनरी डेव्हलप होईल, शूट सिस्टीम तयार होईल. तर अशा वेळेस कॉटिल्युडन रिझर्व्ह फूड मटेरियल असतं तो स्टोअर करून ठेवतो. मग जोपर्यंत सीड जर्मिनेशन होत नाही तोपर्यंत त्या सीडला कॉटिल्युडन एनर्जी प्रोव्हाइड करत असतो आणि सीड जर्मिनेशनच्या वेळेस रॅडिकल प्ल्युमोनरीला फूड एनर्जी प्रोव्हाइड करतो. त्यामुळे इथे एंडोस्पर्मची गरज नाही असं म्हटलं चालेल. अँड सच टाईप ऑफ सीड्स इज विदाउट एंडोस्पर्म. यामध्ये एंडोस्पर्म नाही आहे. सो सच सीड इज विदाउट एंडोस्पर्म, सो कॉल्ड ॲज नॉन एंडोस्पर्मिक सीड. याला आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड असं कन्सिडर करू. और एक्स अल्ब्युमिनस सीड विदाउट अल्ब्युमिन, so called as X-albuminous seed. Usually, it is the characteristics of dicot plants. Dicot plants मध्ये usually असतात. तर dicot सीडला आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर हे झालं डायकॉट सीड. आपल्याला बघायचं आहे आता मोनोकॉट सीड. फॉर एक्झाम्पल मेज, व्हीट, राईस. मोनोकॉट सीड बघायचं आपल्याला. मेज म्हणजे मका सगळ्यांनी पाहिलेली आहे. सगळ्यांनी पाहिलेली मेज आपल्याला माहिती पण आहे. मोनोकॉट सीडमध्ये मॅक्झिमम पार्ट हा एंडोस्पर्मचा असतो. सो दिस मॅक्झिमम पार्ट इज ऑफ एंडोस्पर्म. ज्याला आपण म्हणतो न्यूट्रिटिव्ह टिश्यू, हा एंडोस्पर्म आहे. तर एंडोस्पर्मच्या भोवती जे लेयर असतं त्याला म्हणतो आपण ॲल्युरोन लेयर. दॅट इज कॉल्ड एज ॲल्युरोन लेयर. आणि हा जो इकडचा पार्ट आहे म्हणजे हा मॅक्झिमम पार्ट एंडोस्पर्मचा असतो आणि कमी जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो सुटेलम. सुटेलम ॲक्ट्स ॲज कॉटिलिडॉन. याला कॉटिलिडॉन म्हटलं चालेल. मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटिलिडॉन असते, फक्त सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट असतं. हा जो एंडोस्पर्मचा पार्ट आहे, एंडोस्पर्मच्या पार्टच्या भोवती सिंगल लेअर असतो त्याला म्हणतात ॲल्युरोन लेअर. याच्या भोवती जो लेअर असतो त्याला आपण बोलू शकतो फ्रूट अँड सीड वॉल. फ्रूट वॉल अँड सीड वॉल. त्याच्यानंतर हा इथे जो पार्ट आहे याच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतो. त्यामध्ये हा जो पार्ट आहे असा फ्लॅग लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज कॉलिओप्टाइल. हा जो पार्ट आहे याला म्हणतात कॉलिओप्टाइल. हा जो कॉलिओप्टाइल असतो हा जनरली प्ल्युम्युलच्या सराउंडिंगमध्ये असतो. प्ल्युम्युल आणि
इकडे या बाजूला कोलोरायझर असतो, कोलोरायझर पार्ट. हा कोलोरायझर रॅडिकलच्या भोवती असतो, रॅडिकल. This radical develops to form the root system and the pleumal develops to form the shoot system. And in this case, there is presence of only single cotyledon. But endosperm is present. याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे. एंडोस्पर्म लार्ज आहे, खूप मोठा पोर्शन आहे एंडोस्पर्मचा आणि म्हणून याला म्हणतात एंडोस्पर्मिक सीड. This seed is endospermic seed or albuminous seed. Example: maize, राईस, व्हीट ते एक्झाम्पल घेता येतील. तर हे दोन प्रकारचे सीड आहेत. दिस इज अन डायकॉट सीड अँड दिस इज अन मोनोकॉट सीड. इथे मॅक्झिमम फूड एनर्जी एंडोस्पर्म मध्ये स्टोअर होईल. नंतर कॉटिलिडॉन्स किती आहेत, तर कॉटिलिडॉन्स फक्त सिंगल आहे, सिंगल कॉटिलिडॉन्स देअर आणि म्हणून त्याला म्हणतात मोनोकॉटिलिडॉनस सीड्स. यामध्ये 2 कॉटिलिडॉन्स प्रेझेंट आहेत म्हणून त्याला म्हणतात डायकॉटिलिडॉनस सीड्स. शॉर्टमध्ये डायकॉट सीड्स, इथे याला शॉर्टमध्ये म्हणतात मोनोकॉट सीड्स. ठीक आहे, तर हे झालं सीड, स्ट्रक्चर ऑफ सीड, मोनोकॉट सीड ॲज वेल ॲज डायकॉट सीड. नंतर आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत हाऊ द फ्रूट फॉर्म्स. आपण 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आफ्टर फर्टिलायझेशन ovary develops to form fruits. ovary develop होतो आणि fruits तयार होतो. whereas ovule develops to form seeds. ovule develop seed तयार होतो आणि ovary develop होतात आणि fruit तयार होतात. मग हे जे फ्रूट तयार होणार आहे ते ओव्हरी पासून तयार होतात. फ्रूट म्हणजे काय? फ्रूट इज नथिंग बट मॅच्युअर ओव्हरी किंवा मॅच्युअर रायपंड ओव्हरी असं आपण त्याला म्हणू शकतो. कारण आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स टू फॉर्म द फ्रूट. हे जे फ्रूट असतात ते बेसिकली 3 प्रकारचे असतात. बेसिकली ट्रू फ्रूट्स. ट्रू फ्रूट्स मीन्स व्हॉट? इन दिस केस सेल्स आर प्रेझेंट. सेल्स प्रेझेंट असतो आणि ते सुपिरियर ओव्हरी पासून डेव्हलप झालेले असतात. दे आर डेव्हलप फ्रॉम द सुपिरियर ओव्हरी आणि इन दिस केस सेल्स आर प्रेझेंट. सो सच टाइप ऑफ फ्रूट्स आर कॉल्ड एज ट्रू फ्रूट्स. आणि हे ओव्हरी पासून तयार होतात. दे आर प्रोड्यूस फ्रॉम दी ओव्हरी. दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतो आपण फॉल्स फ्रूट. फॉल फ्रूट. हिअर जे ट्रू फ्रूट्स आहे याला युकार्प म्हणतात. युकार्प. आणि फॉल्स फ्रूट म्हणजे त्याला म्हणतात सुडोकार्प. अदर नेम सुडो म्हणजे आभासी, सीडलॅक. इन दिस केस फॉल्स फ्रूट डेव्हलप फ्रॉम इन्फेरियर ओव्हरी. हे इन्फिरियर ओव्हरी पासून डेव्हलप होतात. आणि या ठिकाणी जे इन्फ्लोरेसेन्स ॲक्सिस असतो, इन्फ्लोरेसेन्स ॲक्सिस दॅट इज कॉल्ड ॲज पेडेंकल. तर पेडेंकल सुद्धा त्या फ्रूटचा भाग होऊ शकतो. तर अशा प्रकारचा फ्रूट आहे त्याला म्हणतात फॉल्स फ्रूट. आणि तिसरा प्रकार असतो पार्थेनोकार्पिक फ्रूट. पार्थेनोकार्पिक फ्रूट. These fruits are without seed, so they are called as seedless fruit. याला आपण seedless fruit असं म्हणतो. They are produced by the parthenocarpy method. So these fruits are produced without the fertilization, so called as parthenocarpic fruit. Parthenocarpic fruit त्यामध्ये आपण पपया, बनाना एक्झाम्पल घेऊ शकतो. तर हे बेसिक टाइप्स असतात फ्रूटचे. त्यानंतर आपण बघणार आहोत एक टायपिकल फ्रूट. फॉर एक्झाम्पल मँगो. मँगोचं टायपिकल फ्रूट घेऊ आपण. मँगो सगळ्यांनी पाहिलेला आहे.
Here, the wall of ovary forms pericarp. पेरिकार्प फॉर्म करतो तो वॉल ऑफ ओव्हरी. हे जे पेरिकार्प असतात हे 3 प्रकारचे असतात. आउटर त्याला म्हणतात इपिकार्प. आउटर इपिकार्प जो इमॅच्युअर कंडिशनमध्ये हिरव्या कलरचं कोटिंग असतं, हिरव्या कलरचं टर्फिंग म्हणतो आपण त्याला. पिकलं की ते पिवळसर लालसर दिसतं, तर तो इपिकार्प पार्ट आहे, तो नॉन एडिबल आहे. त्याच्यानंतर जो आपण खाणारा पार्ट आहे एडिबल पार्ट, दॅट इज नोन ॲज मेझोकार्प. मिडल पार्ट, it is fleshy part, edible part, and inside the mesocarp there is presence of innermost layer known as endocarp. आतमध्ये असतो endocarp, that is inner. This one is hard and stony. हा पार्ट जो आहे हा आपण खात नाही. बऱ्याचदा आपण असं हे ऍक्च्युली याच्या आतमध्ये सीड आहे, ज्याला कोय म्हणतो आपण, आंब्याची कोय, त्याच्या आतमध्ये हे सीड आहे. याच्यामध्ये 2 कॉटिलॉन्स असतात, म्हणजे डायकॉट आहे. हे सीड आहे ऍक्च्युली. फ्रूट कुठे असते, सॉरी सीड कुठे असते, सीड्स प्रेझेंट इनसाइड द फ्रूट. मग इथे आपण जर मँगोचं एक्झाम्पल घेतलं तर हे ट्रू फ्रूटचं एक्झाम्पल आहे. आणि यामध्ये पेरिकार्प हा 3 लेयरचा असतो. इपिकार्प आउटर, मेझोकार्प मिडल आणि एंडोकार्प इनर. इनसाइड इट देयर इज प्रेझेन्स ऑफ सीड्स. आणि यामध्ये मेझोकार्प हा एडिबल पार्ट असतो, एंडोकार्प नाही. इट इज हार्ड अँड स्टोनी. whereas epicarp is also a thin layer, thin or maybe thick. It is outermost and protective layer. So this is all about structure of monocot and dicot seeds as well as structure of fruit. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण नेक्स्ट टॉपिक जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला जर बायोलॉजी विषयाचे व्हिडिओ आवडले तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.